नाना पाटेकर यांची आज पत्रकार परिषद होणार होती, मात्र ती रद्द करण्यात आली आहे। तनुश्री दत्तानं केलेल्या आरोपाला नाना पाटेकर आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार होते, मात्र काही कारणास्तव ही पत्रकार परिषद आज रद्द करण्यात आलेली आहे। मात्र ती कधी पुन्हा होणार आहे हे मात्र अद्याप कळत नाहीये। मात्र आज होणारी पत्रकार परिषद नाना पाटेकर घेणार होते, मात्र ती आजच्या दिवसासाठी तरी रद्द करण्यात आलेली आहे। तनुश्री दत्तानं केलेले आरोप आणि त्या आरोपांना उत्तर देण्यासाठीच या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। दीपाली राणे म्हात्रे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे, सध्या थेट जाऊयात। दीपाली, काय कारण कळते, का रद्द केली पत्रकार परिषद? श्वेता, नक्कीच शनिवारी जे आहेत ते नाना पाटेकर जयस्लमेरहून मुंबईत दाखल झाले आणि नाना आता तनुश्रीच्या या प्रश्नांवर कशी उत्तरं देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आणि अशा प्रकारे जे आहे ते तनुश्रीने त्यांच्यावर केस देखील फाईल केली होती 2 दिवसापूर्वी आणि याचं उत्तर नाना देणार होते। मात्र अजूनही जे आहे ते लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या नाहीयेत आणि कुठलीही लीगल बाब अजून जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत नाना पाटेकर जे आहेत ते प्रेस कॉन्फरन्स घेणार नाहीत। त्यांना सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत, मात्र त्यांच्या लीगल फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या पूर्ण झाल्यानंतरच नाना जे आहे ते मीडिया समोर येतील आणि सगळ्या प्रश्नांना उत्तर देतील। आजच्या दिवसभरात तरी नाना पाटेकर यांनी ही पत्रकार परिषद जी सांगितली होती सोमवारी घेणार ती आजच्या दिवसभरात रद्द केलेली आहे। पुन्हा कधी नाना पत्रकार परिषद घेणार आणि मीडिया समोर येणार हे मात्र अजूनही अनुत्तरित असलं तरी लवकरच नाना याबाबत मीडिया समोर येतील आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर देतील असं म्हटलं जात आहे। बरोबर। आणि दीपाली, खरं तर तनुश्री दत्तानं केलेले सगळे आरोप सगळ्यांनीच ऐकलेले आहेत, मात्र त्याच्यावरती आता नाना पाटेकर काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सगळे आतुर आहेत हे उत्तर ऐकण्यासाठी, मात्र ते आता कधी ऐकायला मिळतंय, काय सांगशील? नक्कीच श्वेता, जसं म्हटलं तसं नाना पाटेकरांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, कारण जेव्हा त्यांना विमानतळावर गाठलं गेलेलं तेव्हा नानांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, मात्र नाना मीडियाला कुठलंही उत्तर देत नव्हते। जाता जाता त्यांनी मीडियाला सांगितलं की मी सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहे आणि आज देखील ते 3 वाजता पत्रकार परिषद घेतील अंधेरी इथे असं म्हटलं जात होतं। मात्र अचानक सकाळी जे आहे ते मल्हार पाटेकर यांच्याकडून एक मेसेज आला आणि ही पत्रकार परिषद आजच्या दिवसापुरती रद्द केलेली आहे। जेव्हा केव्हा आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यायची असेल, जेव्हा केव्हा नानाला उत्तरे द्यायची असतील तेव्हा आम्ही स्वतःहून तुम्हाला सांगू असं मल्हार यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे लवकरच नाना जे आहेत ते सगळ्यांच्या समोर येतील आणि या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार राहतील। बिलकुल दीपाली, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।